नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटेच्या महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग MA भाग 2 सेमिस्टर 3 या वर्गासाठी मी प्राध्यापक गणेश सुखदुरोडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, या सेमिस्टरमधील आपला जो मॉडर्न पॉलिटिकल थॉट हा जो कोर्स आहे, विषय आहेत, त्या विषयाच्या संदर्भात आपण चर्चा करत आहोत. आणि यामध्ये जे आधुनिक राजकीय विचारवंत आहेत त्यातील पहिले म्हणजे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, त्यानंतर महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू या 3 विचारवंतांविषयी आपण चर्चा यापूर्वीच्या भागांमध्ये केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या विषयामधील आपले जे चौथे आधुनिक राजकीय विचारवंत आहेत, ज्यांचे आधुनिक राजकीय विचार आपल्याला अभ्यासायचे आहेत, ते विचारवंत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे होय. त्यांच्या विचार आणि कार्याविषयी, त्यांच्या विचारातील आधुनिक विविध संकल्पनांविषयी आपल्याला माहिती जाणून घ्यायची आहेत. पण आपल्याला तत्पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन परिचय, त्यांचा अल्पपरिचय प्रास्ताविक आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण कोणत्याही विचारवंताच्या व्यक्तित्वावर, त्याच्या व्यक्तिजीवनावर, त्याच्या चिंतनावर, त्याच्या जीवनातील ज्या वेगवेगळ्या घटना असतात त्या घटनांचा मोठा प्रभाव आपल्याला पडलेला दिसतो. आणि म्हणून विचारवंताचे विचार जर आपल्याला चांगले समजून घ्यायचे असतील तर त्याचा आपल्याला त्या विचारवंताचा अल्पपरिचय तरी आपल्याला किमान माहिती असावं. आणि आजच्या भागामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार बघण्या अगोदर त्यांच्या जीवनक्रम, त्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण ज्या ठळक अशा घटना आहेत त्यांची आपण माहिती करून घेऊया. आणि त्या माहितीचा उपयोग आपल्याला बाबासाहेबांचे पुढील जे आपण विचार अभ्यासणार आहोत त्या अभ्यासण्यासाठी आपल्याला उपयोग होईल. आता आपल्याला सर्वांना माहिती आहे खरं तर की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म हा महू नामक एका गावामध्ये 14 एप्रिल 1891 रोजी झाला होता. बाबासाहेबांचे वडील हे सैन्यामध्ये होते आणि त्यामुळे समाज सुधारणेची आणि दलित उन्नतीची जी प्रेरणा होती ती प्रेरणा बाबासाहेबांना त्यांच्या वडिलांकडूनच आपल्याला मिळालेली दिसून येते. रत्नागिरी जिल्ह्यातील जे दापोली गाव आहेत तेथे बाबासाहेबांचं प्राथमिक शिक्षण आणि त्यानंतर साताऱ्याच्या सरकारी शाळेमध्ये त्यांचं माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं. आणि अनेक अवमानकारक अशा प्रसंगांना या शैक्षणिक कालखंडापासूनच त्यांना तोंड द्यावं लागल्यामुळे जन्मनिष्ठ जी विषमता आहेत त्या विषमतेवर आधारलेल्या समाजव्यवस्थेबद्दल त्यांच्या मनामध्ये प्रचंड अशी चीड निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. पुढे नंतर भीमराव रामजी आंबेडकर हे पदवीधर झाले. 1913 साली ते पदवी त्यांना प्राप्त झाली. आणि त्यानंतर सयाजीराव गायकवाडांच्या आग्रहानं त्यांनी त्यांचं संस्थानातील सेवा त्यांनी पत्करलेली दिसून येते. तरी देखील ते ऑफिसाबाहेरील सन्मानाची वागणूक त्यांना मिळत नव्हती. आता महाराजांच्या कानावर हे गेलं तेव्हा त्यांनी आंबेडकरांना अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी आपल्याला पाठवलेलं दिसून येतं. कोलंबिया विद्यापीठात त्यांनी MA केलं. MAची पदवी मिळाल्यानंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेत ते प्रविष्ट झाले. परंतु तेथील अभ्यासक्रम ते पूर्ण न करताच त्यांना मायदेशी परतावा लागलेला आपल्याला दिसून येतं. नंतर परदेशी उच्च शिक्षणाने अलंकृत होऊन बडोद्याच्या महाराजांचे लष्करी सचिव म्हणून ते रुजू झाले. तरी सामाजिक प्रतिष्ठा आणि समतेची वागणूक याबद्दल त्यांच्या वाट्याला ती कधी येऊ शकलेली दिसत नाही. आणि त्यातून 1917च्या अखेरीस त्यांनी बडोदा संस्थान सोडलं आणि 1918 साली मुंबईच्या एका महाविद्यालयात अर्थशास्त्राचं अध्यापन त्यांनी सुरू केलं. 1920च्या सप्टेंबर महिन्यात आपला अपूर्ण राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी ते लंडनला पुन्हा रवाना झाले. वर्षभर त्यांनी प्रोव्हिन्शियल
डिसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स ऑफ ब्रिटिश इंडिया या विषयावरील आपला प्रबंध लंडन विद्यापीठात सादर केला. त्यांना त्यावर MSCची इकॉनॉमिक्समधील ही पदवी मिळाली. पुढे त्याच विद्यापीठाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दी प्रॉब्लेम्स ऑफ दी रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन या विषयावरील प्रबंधासाठी DSc इकॉनॉमिक्स ही सर्वश्रेष्ठ पदवी त्यांनी बहाल केली. हे शैक्षणिक यश संपादन करीत असतानाच डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या अवतार कार्याची ही जी पायाभरणी होती ती पायाभरणी चालू केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे अस्पृश्य समाजाचा उद्धार हे त्यांचं महत्त्वाचं कार्य होतं. त्याचा त्यांनी अगदी निसंदिग्ध असा ध्यास त्यांनी घेतलेला दिसून येतो आणि स्वतःच्या वैयक्तिक धकाधकीतही त्यांनी त्या कार्याकडे दुर्लक्ष केलेलं दिसत नाही. मॉन्टफोर्ट सुधारणांची जुळवाजुळव चालू असताना तदर्थ नेमण्यात आलेल्या जे साऊथ बोरा कमिशन होतं त्यापुढे त्यांनी साक्ष देऊन अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची देखील मागणी केलेली आपल्याला दिसून येते. त्यातूनच मग पुढे मूक नायक असेल, बहिष्कृत भारत अशी साप्ताहिकं देखील त्यांनी चालू केली आणि त्यातून पददलितांच्या दुःखांना त्यांनी वाचा फोडलेली दिसून येते. पुढे बहिष्कृत हितकर्णी सभा ही काढून तिच्या माध्यमातून अस्पृश्यांमध्ये शिक्षणाचा प्रसार करणं, त्यांची आर्थिक स्थिती सुधारणं, त्यांना न्याय मिळवून देण्याची अशी कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली दिसतात. अस्पृश्यांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात कायदेमंडळात, विधिमंडळात आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये जागा मिळवून देणं, त्यांना सार्वजनिक ठिकाणावर मुक्त प्रवेश मिळवून देणं अशी या प्रयत्नांची ही उद्दिष्ट आपल्याला दिसून येतात. 1927च्या मार्च महिन्यात आंबेडकरांच्या पुढाकारानं घडलेल्या महाड येथील सत्याग्रहाचा संदर्भांचा आपल्याला उल्लेख करता येईल. महाडच्या चवदार तळ्याचं पाणी फक्त स्पृश्यांसाठीच होतं, म्हणजे सवर्णांसाठी होतं. अस्पृश्यांना तिथं जाण्यास, त्या पाण्याला स्पर्श करण्याची परवानगी नव्हती. सामाजिक विषमतेचा हा जो अमानुष आविष्कार होता आणि बहुमुखी अन्यायाचं ते एक असं अल्पसं प्रतीक होतं, ते मोडून काढून आपल्या सहबांधवांमधील आत्मक्षमता जागी करणं हे खरं तर आंबेडकरांचं उद्दिष्ट होतं. महाडची अस्पृश्य परिषद संपवून आंबेडकर आपल्या हजारो अनुयायांसह महाडच्या चवदार तळ्याकडे निघाले. सर्वांनी दगडफेक केली, जे सवर्ण होते त्यांनी मारहाण केली. ठिकठिकाणी याचे प्रतिसाद उमटले. महारवाड्यावर त्यांचे अत्याचाराचे घाव बसले. परंतु डॉक्टर आंबेडकरांच्या प्रेरणेने निर्माण झालेल्या आत्मविश्वासाच्या व नव्या दिशेच्या ढालीवर अस्पृश्यांनी ते मूकपणे झेलले. 25 डिसेंबर 1927ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे अस्पृश्यांच्या गुलामगिरीची सनद असलेली जी मनुस्मृती होती त्याचं जाहीररित्या त्यांनी दहन केलं. त्यानंतर नाशिकच्या काळाराम मंदिरात 1930 साली सत्याग्रह करून अस्पृश्यांसाठी प्रवेश मागितला. या दोन्ही प्रसंगांना डॉक्टर आंबेडकरांच्या मते प्रतिकात्मक महत्त्व होतं. मनुस्मृती जाळून अस्पृश्यता नष्ट होणार नाही आणि काळाराम मंदिरातील देव शुद्ध दगडाचा आहे, तो अस्पृश्यांचं दुःख निवारण करू शकत नाही, याची स्पष्ट अशी कल्पना डॉक्टर आंबेडकरांना होती. पण त्यांच्या लक्षावधी दलित बांधवांचा धीर पक्का करण्याच्या दृष्टीनं असे प्रसंग महत्त्वाचे आहेत हे मात्र त्यांनी ओळखलेलं होतं. एकीकडे समाज माणसाला हादरे देऊन ते जागं करीत असतानाच दुसरीकडे मात्र सरकारी यंत्रणेलाही ते वस्तुस्थितीची जाण करून देण्याचे प्रयत्न डॉक्टर आंबेडकरांनी अव्याहतपणे चालू ठेवलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे रॉयल कमिशन असेल, सायमन कमिशन असेल, गोलमेज परिषदा असेल इत्यादींसमोर त्यांनी आपली साक्ष मांडली, आपले म्हणणं त्यांनी स्पष्टपणे मांडलं. विधिमंडळाच्या सदस्यत्वाचाही त्यांनी यासाठी उपयोग करून घेतला. अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ असावा ही जी त्यांची मागणी होती ती 1932च्या जातीय निवाड्याने मान्य केलेली होती आणि अशा तरतुदीमुळे आधीच
पृथगात्मक असलेल्या भारतीय समाजाचे अधिकच विघटन होईल अशा भूमिकेतून महात्मा गांधीजींनी जातीय निवाड्याला प्रतिकार केला. त्याविरुद्ध प्राणांतिक उपोषण त्यांनी सुरू केलं. शेवटी डॉक्टर आंबेडकरांनी तडजोड स्वीकारली. गांधीजींशी करार करून संयुक्त मतदारसंघ व राखीव जागा अस्पृश्यांसाठी त्यांनी मान्य केल्या. स्वतंत्र संघाचा आग्रह सोडला आणि भारताच्या राजकीय इतिहासात हा करार पुणे करार या नावानं तो ओळखला जातो. परंतु पुढे या कराराचे काही दुष्परिणाम जेव्हा दिसून आले तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली भूमिका बदललेली दिसून येते. दलित वर्गीयांना तो करार लाभदायक ठरू नये यासाठी सवर्णांनी जणू चंग बांधलेला होता असं त्यांच्या लक्षात येऊ लागलं. 1937च्या निवडणुकीत अस्पृश्यांचे हितसंबंध सुरक्षित ठेवण्याच्या हेतूनं डॉक्टर आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्ष काढलेला आपल्याला दिसून येतो. आणि मुंबई प्रांतात त्याला यशही चांगलं मिळून आंबेडकर हे विरोधी पक्षाचे प्रमुख झालेले होते. पण यावेळी त्यांच्या प्रत्यास असंही आलं की काँग्रेस पक्षाने पुणे कराराचा उपयोग स्वार्थासाठी करून घेतलेला दिसतो. दलित उमेदवारांना हाताशी धरून राखीव जागा काँग्रेसने लढवल्या आणि काँग्रेसनिष्ठ अशा अस्पृश्यांचा गट निर्माण केला आहे. पुणे करार आणि त्या अंतर्गत मतदान पद्धती यामुळे दलित उमेदवार पराभूत झाले आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेता डॉक्टर आंबेडकरांनी शेतकरी कामगार फेडरेशन या व्यासपीठावरून पुन्हा एकदा म्हणजे सप्टेंबर 1944 रोजी एक विभक्त मतदारसंघाची परत एकदा मागणी केली. पुणे कराराचा निषेध त्यांनी केला. तो रद्द करण्याची सूचना त्यांनी केली. संयुक्त मतदारसंघात अस्पृश्यांची संख्या इतकी अल्प होती की सवर्ण उमेदवार त्यांच्याकडे सहज दुर्लक्ष करू शकत होते. सवर्ण हिंदू अस्पृश्य उमेदवाराला मत देणंही अशक्य होते. त्यामुळे विभक्त मतदारसंघ देणे हाच अस्पृश्य उमेदवारांना योग्य ते स्थान विधिमंडळात देण्याचा एकमेव मार्ग असल्याची आंबेडकरांची खात्री झालेली होती. 1942च्या जुलै महिन्यात आंबेडकरांची नेमणूक गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळात कामगार खात्याचे प्रमुख म्हणून झाली. 4 वर्षे त्यांनी त्या पदावर कार्य केलं होतं. कॅबिनेट मिशनने अस्पृश्यांवर केलेल्या अन्यायाचं निराकरण करून घेऊन त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी 1946 साली ते इंग्लंडला गेले. त्याच वर्षी शेवटी घटना समितीच्या निवडणुका झाल्या. मुंबईच्या विधिमंडळातून डॉक्टर आंबेडकर घटना समितीवर निवडून येऊ शकले नाहीत. बंगालच्या विधिमंडळातून मात्र ते निवडून आले. ऑगस्ट 1947मध्ये त्यांची मसुदा समितीचे प्रमुख म्हणून निवड झाली. त्या पदावरून डॉक्टर आंबेडकरांनी स्वतंत्र भारताच्या दृष्टीने एक अत्यंत मौल्यवान कार्य त्यामध्ये केलं. घटनेच्या कलमांचा मसुदा तयार करणं, त्यावर होणाऱ्या टीकांना आत्मविश्वासपूर्वक आणि बिनतोड अशी उत्तरं देणं, घटना समितीला मार्गदर्शन करणं अशी महत्त्वाची कामे करीत असताना आंबेडकरांनी आपल्या सखोल अध्ययनाचा आणि प्रज्ञावंत व्यासंगाचा प्रत्यय सर्वांना दिला. त्यांचे कायद्याचे ज्ञान, घटनात्मक प्रश्नांवरची त्यांची घट्ट अशी पकड आणि त्यांच्या शब्दरचनेतील नेमकेपणा घटनेच्या मसुद्यात आणि तत्संबंधी झालेल्या चर्चांमध्ये प्रतिबिंबित झालेला आपल्याला दिसून येतो. अर्थात त्यांचा घटना समितीत शिरण्याचा प्राथमिक हेतू मात्र अनुसूचित जाती जमातीच्या हितसंबंधांचं संरक्षण करणं हा होता आणि तो त्यांनी बऱ्याच प्रमाणात सफलही करून घेतलं असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होण्याचा मान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळाला. परंतु त्या पदावर ते फारसे संतुष्ट राहू शकले नाही. कारण आपली उपेक्षा होत असून एक अत्यंत गौण अशा स्थानावर आपल्याला बसवून ठेवलं जात आहे अशी त्यांची भावना होती. आणि त्यामुळे हिंदू कायद्यांचं संहितीकरण होणं या समाजाच्या एकत्रीकरणासाठी अत्यावश्यक आहे अशी ही धारणा डॉक्टर आंबेडकरांची होती. पण काँग्रेस सरकार त्या संदर्भात चालढकल करीत आहे हे त्यांना वाटलं आणि त्यावरून त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. एकूणच हिंदू कोड बिल हे त्यांच्या राजीनाम्याचं कारण दिसत असलं तरी त्याचं मूळ बरेच खोलवर होतं आणि
हे आपल्याला ह्या सर्व चर्चेवरनं स्पष्ट होऊ शकेल. म्हणजे एकूण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीनं त्यांचं जर महत्त्व विचारात जर घेतलं तर मार्क्सवादाला जणू आधुनिक जगात एक पर्याय शोधायचा असेल तर तो बौद्ध धर्मातच मिळू शकेल अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ठाम अशी खात्री पटलेली होती. त्यांच्या मनाचा कौल हा बौद्ध धर्माकडे फार पूर्वीपासून असल्याचं दिसून येतं. त्याचं पर्यवसन नंतर त्या धर्मांतरात झालं. 14 ऑक्टोबर 1956 रोजी आपल्या असंख्य जातीय बांधवांसह आंबेडकरांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. मात्र त्यानंतर अल्पकाळातच या महापुरुषाचं महापरिनिर्वाण 6 डिसेंबर 1956 रोजी आपल्याला झालेलं दिसून येतं. एकूणच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो जीवनक्रम होता तो भारतीय समाजामध्ये दलितांच्या उद्धारासाठी, बहुजनांच्या हितासाठी आणि ह्या देशाची एक राज्यघटना निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी केलेलं जे कार्य होतं त्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वपूर्ण आपल्याला सांगता येतं. आणि म्हणून आपण बाबासाहेब आंबेडकरांचे आधुनिक राजकीय विचारांचा अभ्यास करणार आहोत. तो करताना त्यांच्या ह्या जीवनक्रमातील ज्या ठळक अशा ज्या घटनाक्रम आहेत त्याचा आपल्याला त्यामध्ये उपयोग होईल आणि हा संदर्भ आपल्याला घेत आपल्याला आंबेडकरांचे आधुनिक राजकीय जे विचार होते ते अधिक चांगल्या पद्धतीनं समजून घेता येईल. विद्यार्थी मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण आंबेडकरांचे राजकीय विचार राष्ट्रवाद, लोकशाही, समाजवाद आदी किंवा जातीय निर्मूलन या महत्त्वपूर्ण विचारांवर चर्चा करणार आहोत. तोपर्यंत थांबूया आपण. सर्वांचे धन्यवाद.